एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यात बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। पुणे नाशिक महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केलाय। बैलगाडा शर्यतीसाठी मंचरमध्ये शेतकरी बैलगाडा मालक आक्रमक झालेत आणि या आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय। पुणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पुणे नाशिक महामार्गावरची दृश्य आहेत। तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी देण्यात आली। जल्लीकट्टू हा बैलांच्या शर्यतीचा प्रकार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता राज्यात देखील बैलगाडा शर्यत सुरू व्हावी या मागणीसाठी आता आंदोलन पेटायला सुरुवात झाली आहे आणि आता पुण्यात बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पुणे नाशिक महामार्गावर या बैलगाडा मालकांनी आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। फोनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सुनील तिगडे। सुनील, पुण्यात बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले, या ठिकाणी रास्ता रोको केला पाहायला मिळतोय। सध्याची परिस्थिती काय दिसली? नक्की बघते त्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूसाठी परवानगी देण्यात आली। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जे शेतकरी असतील, गाडा मालक असतील किंवा सर्व राजकीय नेते असतील ते आता रस्त्यावर उतरणं आपल्याला पाहायला मिळते। पाठीमागच्या आठवड्यामध्ये चाचणी या ठिकाणी शेतकरी असतील किंवा सर्वपक्षीय नेते असतील त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। काल ज्या पद्धतीने नारायणगावमध्ये आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा चालक शेतकरी हजर होते। त्याच पद्धतीने आज सुद्धा आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी आता पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको करण्यात येत आहे। त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं की संपूर्ण महामार्ग हा पूर्णपणे बंद झालेला आहे। वाहतूक मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आता सध्या तरी बैलगाडा शर्यतीसाठी बंदी उठवावी अशीच मागणी शेतकरी असतील, सर्वपक्षीय नेते असतील हे करण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील, पण इथे बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच या संदर्भात अध्यादेश काढू असं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीनंतर अध्यादेश काढला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र तरी देखील हे आंदोलन का? नक्कीच बघते ज्या पद्धतीने आता गावोगावी ज्या पद्धतीने यात्रा सुरू आहे, यात्रा हंगाम सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी ह्या यात्रा लवकरात लवकर चालू आहे असे शेतकऱ्यांची आणि येथील गाडा मालक त्यांची सध्या तरी मागणी आपल्याला प्रथम पाहायला मिळते। आणि कालच आपण पाहिलं की ज्या ठिकाणी नारायणगाव ठिकाणी शरद सोनवणे यांनी 19 तारखेच्या आतमध्ये जर बंदी उठवली नाही तर आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा त्या ठिकाणी देण्याचा त्यांनी कबूल केलेला आहे। मात्र त्यापूर्वी आता मुख्यमंत्री या बैलगाडा शर्यतीची बंदी उठवणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर पाहायला मिळतो। नक्कीच, धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ते दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पुणे नाशिक महामार्गावरची दृश्य आहे। या ठिकाणी शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी देण्यात आली आणि त्या ठिकाणी जल्लीकट्टूला परवानगी मिळावी यासाठी सगळा समाज एकवटला होता आणि त्या दृष्टीनं आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत का नाही या हेतूनं, या मुद्द्यावरून आता बैलगाडा मालक जे आहेत, शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेत आणि बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू व्हावी, ग्रामीण भागात ही शर्यत सुरू व्हावी ही मागणी या शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे आता ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत आणि आता पुणे नाशिक महामार्गावर याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि बैलगाडा मालकांनी आंदोलन केलेलं पाहायला मिळतंय।